आज मी इथे दुपारच्या जेवणामध्ये बनवतेय चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीची अशी सुकी शेवग्याच्या शेंगेची भाजी। बनवायला सोपी आहे आणि चवीला जबरदस्त अशी लागते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी शेंगा घेतल्यात, या कापून पाण्यामध्ये टाकते किंवा आधीच तुम्ही त्या धुवून घेऊ शकता आणि नंतर कापून घेऊ शकता। या केलेल्या शेंगाच्या फोडी मी एका कढईमध्ये घालतेय। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। 2 ग्लास पाणी घालते मी। आधी या शेंगा शिजवून घेणार आहे। खूप जास्त पाणी घालत नाही, नाहीतर ते पाणी नंतर वाया जाईल, त्यामुळे 2 ग्लास पाणी घालून घेतलं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये। आता हे शिजायला मी गॅसवरती ठेवते। हे आधी आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, किंवा डायरेक्ट देखील तुम्ही त्याची भाजी करून घेऊ शकता, पण आधी मी हे शिजवून घेते। थोडंसं 70 ते 80% असं शिजवून घेणार आहे। ही शेंग शिजतीये तोपर्यंत याच्यासाठीचं एक वाटण बनवते। इथे मी सुकं खोबरं घेतलंय, याच्या चकत्या करून अर्धी वाटी आहे। त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे, 7 ते 8 पाकळ्या, आणि कोथिंबीर घालायची आहे बस। आता यामध्ये पाणी किंवा आलं वगैरे काही घातलं नाही आहे मी, असंच हे जाडसर वाटून घेते। पाणी न घालता असं हे कोरडं वाटण याचं बनवून घेतलं। इथे बघा शेंग आता 70 ते 80% शिजली आहे। पाणी केवढं होतं, आता यातलं पाणी आटलं आहे। हे पाणी फेकून वगैरे द्यायचं नाही, खूप पौष्टिक आहे, नंतर आपण ते वापरणार आहोत। 70 ते 80% शेंग शिजवून घेतली। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची आहे, आणि एक कांदा घालायचा आहे कापून घेतलेला बारीक। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडासा टोमॅटो घालते मी, अर्धाच टोमॅटो इथे घेतलाय, जास्त नाही वापरत आहे। टोमॅटो पण चांगला यामध्ये परतून घेते। टोमॅटो यामधला सॉफ्ट झाला की यामध्ये घालायची थोडीशी हळद, मिक्स करून घ्यायचं, आणि जे आपण आता वाटण बनवलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे। हे वाटण परतून घ्यायचं, गॅस कमी ठेवायचा। हे वाटण बनवत असताना त्यामध्ये पाण्याचा वापर आपण अजिबात केला नाही आहे, त्यामुळे हे वाटण लगेच भाजलं जातं, तळाला चिकटतं, त्यामुळे बारीक गॅस करून मग हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। थोडासा हिंग घालते मी, आणि आता यामध्ये घालायचा आहे हा आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला। हा तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता। अगदी घरगुती पद्धतीचा आहे हा मसाला। घातला की वरून धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला असं काही घालावं लागत नाही, ऑल इन वन असा हा मसाला आहे। 2 चमचे मसाला घालायचा, चांगला परतून घ्यायचा, याला पण तेल सुटेपर्यंत। मसाला यामध्ये चांगला भाजला की मसाल्याची चव भाजीमध्ये छान उतरते। आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, 1 चमचाच मी घातला आहे फक्त, आवडीनुसार, किंवा तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल। 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं, परतून घ्यायचं। आता यामध्ये जे आपण शिजवून ठेवलेली शेंग आणि त्याचं जे पाणी आहे ते सगळंच यामध्ये घालायचं आहे पाण्यासहित। पाणी जास्त शिल्लक नाही आहे, त्यामुळे ते आहे तसंच मी वापरलं। त्यामुळे सुरुवातीला शेंग शिजताना पाणी घालतो ना आपण, तेव्हा एकदम जास्त पाणी घालायचं नाही, सगळं मिक्स करून घ्यायचं। तेव्हा जर जास्त पाणी घातलं तर इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करता येत नाही, कारण सुकी भाजी बनवतोय आपण, त्यामुळे ते खूप मग पातळ आमटी होईल त्याची। त्यामुळे आधीच पाणी घालताना कमी घाला, किंवा लागलं तर वरून आपण पाणी घालू शकतो शेंग शिजत असताना, पण जास्त पाणी घालू नका। हे खूप दाटसर होत होतं मसाल्यामुळे, त्यामुळे अजून अर्धा ग्लास मी पाणी घातलं। आता झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती अजून एक 5 ते 7 मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आधी शेंग शिजवताना मी मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे टेस्ट करून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घालू शकता। मी इथे मीठ घातलं नाही आहे, आधी मीठ होतं बऱ्यापैकी, त्यामुळे। सुकी शेवग्याची शेंग बघा तयार झाली आहे, कशी मस्त झणझणीत आणि चांगली कटदार अशी दिसते। वरून कोथिंबीर घालायची, चवीला अप्रतिम अशी होते। तुम्हाला कशी वाटली ही सुकी शेवग्याच्या शेंगेची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशी थोडी लपतप बनवली आहे, त्यामुळे आमटी याच्यासोबत बनवण्याची गरज नाही आहे। कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये। धन्यवाद।